नमस्कार. आपण पाहताय ग्रामीण कट्टा यूट्यूब चॅनल. संपादक भरत मोरेसह प्रतिनिधी निलेश कुंकर. पहाटे 3:30 वाजता हा जो पिंपळजोगा पाट बंधारा आहे, हा पाट फुटल्यामुळं शेतकऱ्याचं असं मोठे नुकसान झाले. आपण पाहताय, स्वतः मी शेतामध्ये येतोय. हे इथं पुढे भुईमुग गाडीला यायचा धना होता आणि आपली पाटबंधाऱ्याची आलेली आहे. किती गाडली माहित आपण तो पाहूया. आता त्याचं काय मत आहे किती गाडली माहित नाही. चला पुढं. इथं काय होतं? वीर वीर गाडली गेली. गाडली मग किती गाडली माहित नाही. गाडली त्या दगडी आख्या विहिरीत गेल्या. इथं दगडी होत्या, आख्या दगडी विहिरीत गेल्या त्या. हा बिनू इथं बिनू आहे. या क्षेत्रामध्ये आखा बिनू होता. हो नाव काय हो? शिरसाट साहेब. आता आपली सर्विस आलेली आहे. ये नेलू खाली. पाणी सोडताना सुद्धा ना ग्रुपला आम्हाला सरपंच टाकते. आमचं माजी सरपंच कोण असं माजी सरपंच टाकते, सरपंच टाकते का पाटाला पाणी सोडून नदीला पाणी सुटणार आहे. कधी फोन आला ना तुम्ही उचलता ना, तुम्ही उचलता 15 फोन उचलतात. आम्ही तुमच्याबद्दल काय म्हणत नाही. आम्हाला अंडेराव तुमचा इंचार्ज तुम्ही काय म्हणता, अंडेराव साहेबांना फोन करा, अंडेराव साहेबांना फोन करा. दुसरे अंडे अच्छा असू द्या. मला हो ऐका, आता सांगतो पाच झालं. मी काय सांगतो ऐका. हे आता गुढी गुढीत लय झालं. तुम्हाला सांगतो आणि साहेब, तुम्हाला एकच सांगतो तुमच्या माध्यमातून या जलसंपदा विभागाला मी निर्वाणीचं सांगतो, जोपर्यंत आमच्या जमिनीचं नुकसान भरून निघत नाही तोपर्यंत आम्ही केला हात लावून देणार नाही. मग सामद दंड भेद आम्ही काय वापरू, आम्ही नाही आम्ही अजिबात होणार नाही. ते तुम्हाला सांगतो, हे सगळं हे दुरुस्तीचं खाली तुम्हाला सांगतो सगळं आमचं नुकसान भरून द्यायचं. जमीन लेवल वाहून गेलेली माती परत आमची माती वावराने भरून द्यायची यांनी. हो 15 साहेब, तुम्हाला मी हा पॉईंट दाखवला होता. वाणी साहेब तुम्हाला दाखवलं, मी बाईट दिली होती ना, का इथं कॅनॉल लिकेज आहे. तुम्ही काय बोलले मला, हा सोडतो आम्ही पाणी. हा आम्ही करतो ना ते काम. केलं का काम? नाही केलं. हा कॅनॉल इथून फुटला नाही. हा कॅनॉल पहिला वरच्या साईडने फुटलाय. 5 वर्ष मुरम आणला. मुरम इथून त्याला आणि ते खड्यावर टाकलाय. ते सुद्धा खूप माहिती आमच्याकडे. दाखवली आम्ही, बातमी पण आलेली आहे. ती पण बातमीच्या माध्यमातून आम्ही 4-5 आज या ठिकाणी सरकारी काम साहेबांना घेऊन ना 2 वेळा आम्ही त्यांना दाखवले पॉईंट सगळे. बरं, आम्ही आतून जेटपर्यंत गेलो, सरपंचांपर्यंत गेलो, सगळ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. आम्ही केरळचं कामच दिले, मंजूर झाले. काम तुमची कागद मंजूर झाली. पटकन झालं पाहिजे, पटकन झालं पाहिजे ना. काम नाही होऊन मदत काय करायला, शेतकऱ्याला काय मदत करायला एवढं काय म्हणतायत ना, पहिला पंचनामा करणं आवश्यक आहे. पंचनामा होईल, सगळं होईल, यांना भरपाई मिळेल का? मिळेल ना. कधी तुम्ही खबरच बोलतोय. साहेब आम्हाला पैशाची भरपाई नको यांची आत्ताची. आम्हाला इरिगेशनची भरपाई पैशात नको. आमच्या जसे जमीन तसे करून द्यायच्यात. माणूस मेलं पुढे त्याचं पोट पाडणं होतं. माती वाहून गेलेली आहे. पुन्हा जलशे पेटवून द्या ना. यांचं म्हणणं तोपर्यंत वारंवार सांगून तरी काम जोपर्यंत नुकसान भरपाई आणि ती तुम्ही म्हणजे सरकारी मूल्यांकन अजिबात नाही चालणार. जे शरीर शिवावर होते ते शिवावर काय माल तर गेलाय ना.
मला ते नुकसान झालं. आज धान्याला किती बाजार आहे सांगा बरं तुम्ही. 7,000 रुपये बाजार आहे आज धान्याला. 7-10 लाखाचं नुकसान झाले. हो, याचं किती मोठं नुकसान झालं. हे सगळं झालेलं नुकसान याला भरून द्यायचं पहिलं आणि नाही दिलं तर आम्ही पाठीचार पाणी ना नदीला पाणी सोडू नका. नांदूर साहेबांना फोन लावा. नांदूर साहेबांना फोन लावा. ते ऑथराईज करतो मी. नदीत जाऊन बघ. त्यांच्या लोकांना बोलू. एक मिनिट. ऐका तुम्ही नांदूर हे थांब रे तू. काय जो विषय मार्गी लावेल तो विषय कारणास्तव चिडवून येतात. नांदूर साहेब जबाबदार person. नदीला पण नाही आणि धरणा या पाटाला पण नाही पाणी सोडून देणार नाही. आम्ही काम पण करून देणार नाही. आमच्या जमीन कशा आहेत तशी जर नाही झाल्या तर आम्हाला इथं मराठी वेळ तर हो, अधिकारी इतक्याला घेऊन काम एवढी कर. बारी. अहो, एक मिनिट दादा. पाणी साहेब काम जर नाही आम्हाला मारावं लागेल मग यांना घेऊन मारावं लागेल. नाही नाही याला घेऊन मारायचं आपण दादा, काय एकटेच एक मारायचं. मिनिट. नांदूर साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलू. सर स्पीकर ऑन करायचं. आपण वाहून गेले सगळं आता वाहून गेले. त्याच्या खाली शंकर साकार मांडली. शंकर साकार मध्ये 4 भाऊ त्याची विहीर आणली गाडी. त्याच्यात गोंडा 2 एकर, झाडा 2 एकर. त्याच्या खाली विश्वनाथ साकाराम, त्याच्या खाली मला भगवान आणली, त्याच्या खाली विठ्ठल एकनाथ आणली. नदीपर्यंत अशी सरळ सरळ वाहून गेली. काय आता इथं याचा इथं सुरुवातीला झोप होता म्हणून वाहून गेली. आता तिथं माझी सुद्धा वर्षभराची माझी स्वतःची जमीन आहे. पण माझी सुद्धा जवळ बरंच असा कोपरा आत गेला म्हणजे जमिनी आमच्या वाहून गेले सारे. विहीर गाडल्या 2 टोटल बातमी आहे. आणि तुम्हाला सांगतो 3 विहीर याच्यामध्ये गाडल्या आणि खूप मोठं नुकसान आहे. म्हणजे शेतकरी टर्मले आमची मागणी एवढीच आहे जोपर्यंत या आमच्या जमिनी सगळ्या जशा होत्या तशा जमिनी होत नाही तोपर्यंत आम्ही नदीला आवर्तन सोडून देणार नाही आणि केनलचं पण काम करून देणार नाही. पण त्यासाठी आम्हाला म्हणजे जेलमध्ये टाकलं तरी चालेल कारण बाहेर राहून आम्ही उपस्थित मारणार जमिनी आमच्या काय आता चालणार नाही. वर्षभर तर आम्हाला पण पीक होणारच नाही. आणि आमचं म्हणणं असं आहे की आता जोपर्यंत जशा आमच्या जमिनी होत्या तशा जर झाल्या नाही तर आम्ही आमची काही करायचं आम्हाला एवढं नेलं तरी चालेल. आता 11 वाजता काही जलसंपदा विभागाच्या नारायणगावच्या कार्यालयाला मोर्चा नाही. हो आम्ही जाणार आहे आता इथून. आम्ही 11 ते 12 दरम्यान जाणार आहे. सगळे शेतकरी अजून पावशी सगळे कोणची गरज व्हायची बाकी कोणचं काय बाकी सगळ्यांचं आता यांना काम उरकायला लावतो आणि आम्ही सगळेजण आमचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच आमची मागणी तुझ्या एवढीच असेल आम्ही बाहेर देणार नाही जोपर्यंत आम्हाला लिस्टी पत्र भेटत नाही की तुम्ही आम्ही तुमच्या जमिनी नीट करून देतोय तुमचं झाल्यानुसार आम्ही भरून देतोय तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही. काही झालं तरी चालेल. कॅनलचं 4 किलोमीटरचं काम पूर्ण झालं. पाणी काय सोडतात मला असं वाटतं नाही मला काय म्हणायचं माहितीये का पाणी ना पाण्याचं आवर्तन पाण्याचं आवर्तन 10 तारखेला बनवणार आहे. तुमचं 10 तारखेपर्यंत काय झालंय तुमचं मला वाटतं कुठं विकलंय का पाणी यांनी माहिती करा तुम्ही यांनी पाणी विकलंय का. आम्ही ते पण बोललो होतो पण ते काय म्हणताय का जाणून पाणी साहेब का जातच नाही पाणी पूर्ण दाब नाही दिला ना पाणी पुढेच जात नाही त्यामुळे आम्हाला दाब द्यावा लागतो. सरपंच तुम्हाला पण माहिती आहे. आता मला सांगा तुम्ही आपण इतर राहिले आता तुमच्या भाऊकीच्या घरी बाळासाहेबांचं संदीपचं घर तिथं किती मोठा बघता पडलाय लागे लावल्यात अक्षरशः सरकारने आणून लागे लावल्या घरामध्ये त्यांच्यामध्ये कोण पाहून येऊन तिथे बसणार आहे का जे अवघड झाले. आम्ही आता गाळा जाऊ वाणी साहेब पाय बघा आम्ही मोठं गाळा जाऊ वाणी साहेब मला माझा खर्च जर नाही दिला तर मी एखादा अधिकारी घेऊन त्याच्या उडी मारणार मी विचार मागचा करणार नाही. वाणी साहेब अरुणदादा वाणी साहेब आणि प्रशांत आणि आमच्या तिकडे निलेश कुंभे तुम्ही आज प्रतिनिधी म्हणून पत्रकार म्हणून आमच्यासाठी तुम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी आले. तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी शासन प्रशासन आणि राजकीय लोकांना एकच सांगतो आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे अंतर असू द्या पण आम्ही गावासाठी सगळे एक आहोत. आमच्या गावातल्या लोकांचं अंतर पाहू नका. आमचं नुकसान जर भरून मिळालं नाही आमची सामदामदंड सगळं आम्ही वापरू आणि त्यांना पुढं काय तकलीफ करायची ती 100% आम्ही करू. जवळपास 700-800 फूट बांध 6 फूट 8 फूट उंचीचा एका ठिकाणी 3 फूट एका ठिकाणी 10 फुटापेक्षा पुढे दगड माती लावून बनवलेलं होतं तो अख्खा वाहून गेला. याच्यामध्ये ते पिकं कोण पिकं पलीकडून दाना म्हणजे आम्ही कोथिंबीर होती शेती होती सगळी त्याची टोमॅटो होती आणि इकडून बाकीचं ऊस होता माझा या बाजूला. तुमचं काय नुकसान आहे का. माझं बांधाचं माझं शेत पिकाचं नुकसान कमी आहे अगदी 10% 20% पण माझं शेतीचं नुकसान खूप मोठं झालं. आता जे कॅनल बंद केलं पाणी जे बंद केलं हा त्या सिच्युएशन काय होती तुमची.
नाही त्यावेळी अख्ख्या शेतामध्ये पाणी होतं. आम्ही आमच्या पद्धतीने गेलो, त्यांनी काही फोन उचलले नाही. एक फोन त्यांचा शिपाई फोन म्हणत होती झाला आणि स्वतः आम्ही जाऊन ते बंद केले हाताने. स्वतः हाताने बंद केले. हाताने किती साधारण किती वाजता बंद केले पाणी? अंदाजे 5-5:30 ला बंद झालं. 5-5:30 बंद झाले. हो. बरं याच्यावर आता तुमचं काय आता हे काय म्हणतो ते आता साहेब जे म्हणजे शेत पिकाचे नुकसान, तो विषय थोडा दुय्यम आहे. याची जी जमिनीची नुकसान झाली ही एक खूप महत्वाचा विषय. भेटल म्हणजे भेटायला तर पाहिजे, ते काढावं लागतं. आता हे त्याच्या चुकी झालेला विषय हा सगळा. आता तुमचे बंधू म्हटले पंकज भाऊ की तो उजव्या बाजूला समोरच्या बाजूला जो बोगदा होता तो बोगद्यातून पाणी जात होतं, नंतर इकडे फुटलं म्हणजे खालून मोरी वाटे पाणी आलं आणि ते वाढलं गेलं. ते बुजवायला सांगितलं होतं, ते कोणाला सांगितलं होतं? खूपदा सांगितलं, हे सगळेच होते ना याच्यामधले. मग हे एवढे भाऊसाहेब 10 वर्षापासून कम्प्लीट आहे माझी, आजची नाही ती. हो, तेव्हा साहेबांनी मला ते दगडी सिमेंट टाकून परवानगी दिली. मी स्वतः माझी डागडुजी केली. हा सगळा प्रकार पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे झाला असं 100% आवडतं. यानंतर प्रशासनाकडे तुमची काय मागणी? प्रशासनाने पहिली गोष्ट, आता जे पुन्हा काम करायचं त्या नळ्या बिळ्या गेलेल्या आहेत त्या नवीन टाकाव्या, त्यांचं काम व्यवस्थित करून घ्यावं. आणि पुन्हा काय विषय, आमचं जेवढी काही नुकसान झालेली आहे शेतीची, बांध वाहून गेले, दगडी वाहून गेल्या, शेती पिकाची नुकसान झाली, त्याची नुकसान भरपाई योग्य ती द्यावी त्यांनी. आताच कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं की 10 वर्षापासून या कॅनॉलचे दुरुस्ती प्रस्ताव पाठवले प्रलंबित आहेत. त्या प्रत्यक्षात येत नाहीत. त्याच्यामागची कारण काय आहेत? त्यांची खूप हाय काही आणि त्यांची हा थोडा विषय बाजू पाट अजून खूप ठिकाणी फुटल. त्याचं असं आहे, जे पाटामध्ये झाडं झुडपं दिसतात तुम्हाला आता इथं, जे मशीन लावून ते काढतात पोकल्याने, आणि त्याच्यामुळे पीसीसी तुमचं 2 इंच 3 इंच 4 इंच या टाईट मध्ये ते फुटायला किती लागते, ते पोकलेचे दात लागून ते सगळं ढिल्लं झालेलं आहे. डॅमेज होतं थोडं. हो, अख्खं ढिल्लं झालेलं आहे. आता तुम्ही कोणत्याही पाटाला फोटो काढा, व्हिडिओ काढा, सगळं फुटलेलं दिसत तुम्हाला. धन्यवाद. पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचं मूल्यांकन करतील आणि ते आमच्या विभागाकडे पाठवून त्याचं जी नुकसान भरपाईची रक्कम आमच्या विभाग आणि वरिष्ठ कार्यालयाला सादर केली जाईल. आणि जे काही भरावा वगैरे झालेला आहे ते यांत्रिकीमार्फत ज्या ज्या ठिकाणी बांध फुटलेले आहेत ते पूर्ववत करून दिले जातात. हांडे साहेब, शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल का? आता जी नुकसान झाली समजा पिकाची झाली, शेतकऱ्यांना आहे ना योग्य ते न्याय देण्याचा आहे ना मी पुरेपूर प्रयत्न करतो. तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला फोन करता आतापर्यंत? मी आत्ता मला म्हणजे मी एक माझे शाखा अभियंता आहेत, मी उप अभियंता आहे आणि माझ्या कार्यकारी अभियंता यांना फोन केले. अधीक्षक अभियंता जे मॅडम आहेत आमचे आईराव मॅडम, त्यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे. आणि त्या ठिकाणीची जी आहे आत्ता सध्या क्षेत्रामध्ये पाणी आणि ओलावा असल्यामुळं त्या ठिकाणी काही जे बांध फुटलेले आहेत, काही कुठं माती झालेली आहे, तर ते लगेच काम करता येणार नाही आहे सुटल्याशिवाय. आणि आत्ता सध्या प्राथमिक जे आहे कालवा जो फुटलेला आहे त्या ठिकाणचं काम करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचे जे अधिकारी आहेत अजून कोण येणार आहे तिथं? आमचे ते अधीक्षक कार्यकारी अभियंता आहेत ना, ते स्पॉटला येतील. तरी मी त्यांना कधी फोन त्यांना करता? सकाळीच त्यांनी किती टाइम दिलाय? किती टाइम दिलाय? ते येतील ना. ते त्यांना एक मिटिंग आहे, ती मिटिंग करून ते आपल्या कालवा कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनाच्या संदर्भात त्यांना मिटिंग असल्यामुळे ते येतील. सर, आता एक जागजागी असं लिकेज आहे, त्याबाबत तुम्ही चौकशी करणार का, सर्वे करणार का? हो हो केलेलं आहे. सर्वे करून अंदाजपत्रक तयार केलेली आहेत. फक्त अंतिम मंजुरी बाकी असल्यामुळं हे काम होऊ शकलं. प्लॉट काय आता हा निघतात निघत होता उतरायचं आणि खाली तो काढायला आलाय. तो काढायला होता प्लॉट डायरेक्ट. हा, किती एकर मध्ये ते पण सांगा त्याला बरं का साहेब. फक्त लावलेला म्हणा पेरलेला हा ताजा पेरलाय किती पेरलेला 65 किलो भुईमुग 20 किलो वरचा दाणा जे आहे ते 30 किलो आणि खाली 95 किलो. काढायला बरं का, काढायला चौथ्या प्लॉट आणि तोंडी करू नका हो. इकडे बरे निलेश तुम्ही आम्हाला आहे ना काम करू द्या. शिरसट साहेब तोंडी करू नका.
आणि हे काम जर नाही झालं तर एखादा अधिकारी घेऊन मी मरण पण केलाय मारी कारण माझ्या मुलाला तेवढी आहे. आम्ही मेजरमेंट घेतोय 3 वर्ष झालं शिरसाट साहेब आम्ही पाठबांधणी सारखं बातमी करतोय सारखी बातमी करतोय कोणी डोकं नाही आलं. आपण आहे ना आता मेजरमेंट घेतोय तुमचं किती नुकसान झालंय काय आहे, क्षेत्र काढून आपण त्या पद्धतीने सर आपले काय नाही हो शिरसाट साहेब आपले कोणी काय अधिकारी आले नाही का मोठे तुमच्यापेक्षा मोठे कोण येतात ना आहेत ना कधी येणार आहेत? ते काय तिथे येतात आता तुम्ही आमचे करता अंडे काय साहेब तिथं अंडी घालतात का बोलवा ना खाली गेला चालू आहे आम्ही आमचं काम करतो तिथं पण थांबणं गरजेचं हे पाच शेतकरी नुकसान 2-3 दिवसात उतरला असं ₹1,00,000 घातले त्याला ₹1,00,000 2 मोटर पाण्याची माय हो इथे एक मोटर इथे एक मोटर कुठे गेले बघा तिकडे खाली ते तिथे खोकं बघतोय आपण आज तिथे हे काय होतं इथं तळ होतं ₹1,00,000 घातले त्या तळ्याला पाणी पाटाचं गाड्यासाठी ₹1,00,000 घातलं काय बारीक नाही ते 100 फूट लांबी खालून काढ वरून नाही खाली हे पहा धान्याची अवस्था कशी आहे ही इथं शेततळ आहे ही शेततळ पूर्णतः गाडलेली आहे आणि पाण्यातल्या मोटर आहेत त्या पण गाडलेल्या आहेत 2 बाहेर आहेत आणि 2 आतमध्ये शेततळ होतं इथं पाटाच्या पाण्यावरच बांधलेलं होतं. हा 95 किलो आता कुठं जातं मा इथपर्यंत 2 मिनिटं पुढे जाऊ तुम्ही. पाणी होतं तिकून चरी इकडून चरी मारी निसे कोरड्या बातम्या करू नका. लिखी द्या आता खाली जा ना म्हणा